तुमच्या मनात आलं म्हणून कधीच नातं तोडण्याचा प्रयत्न करू नका. एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही तर आपण डायरेक्टली त्या व्यक्तीशी संबंध तोडूनच टाकतो आहे आजकाल. पण तसं करू नका. तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी जर आपला एखादा कपडा फाटला किंवा एखादा जर घरात पुसापुशीचा एखादा फडका असेल, तो जर विरला, तो जर मधनं फाटला तर आई त्याचे 2 तुकडे करायचे आणि त्याचे 2 फडके बनवायचे. तर त्याचप्रमाणे ही जी जनरेशन्स आहेत आईवडिलांची, त्या लोकांनी नाती जोडायला शिकवली. पण आत्ताच्या काळात तू माझं ऐकलं नाहीस, तुला माझ्यासाठी वेळ नाही किंवा मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणलं की नातं त्या क्षणाला तुटतं किंवा आपण त्या व्यक्तीपासून दूर जातो. तर शोधा, त्याच्यातले चांगले गुणसुद्धा शोधायला शिका. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी 1 वर्ष, 6 महिने, 5 महिने, 2 महिने, 3 महिने जर बोलणं बंद केलं असेल, मी हा ग्राफ उतरत आले, खरं तर हा ग्राफ चढत जायला पाहिजे होता, पण अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं बिहेवियर ठेवत असाल आणि एखाद्या वेळेला जर तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण आली तर तुम्ही त्या व्यक्तीला एखाद्या दिवशी एकदा फोन करून बघा, कसा आहेस तू किंवा कशी आहेस तू, काय चाललं आहे तुझं. त्या व्यक्तीच्या डोळ्यात ज्या व्यक्तीची चूक नसते आणि अशा वेळेला जर तुम्हीही कॉल केलात तर त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी आल्याशिवाय कधीच थांबणार नाही आणि ती व्यक्ती सहज तुम्हाला क्षणार्धात माफ करून टाकेल. तसंच नात्याचं आहे की नातं जोडायला शिका. कुठेतरी हळूवार धागा जो असतो ज्यामुळे नाती गुंफली जातात. तुम्हाला जर तोडायचं असेल, तुम्हाला एखाद्याचा स्वभाव पटतच नसेल तर तुम्ही त्याच्या आयुष्यात तो नाही बघितलं तरी चालेल. पण जिथे तुमचा हळुवारपणा आहे, जिथे तुमचं भावनिक संबंध आहेत, भावनिक नाती तयार होतात, त्या ठिकाणी ती नाती आयुष्यभर जोडण्यासाठी धडपड करा. बघा, आयुष्यात हीच नाती तुम्हाला कायम उपयोगाला नक्की पडतात. कुठल्याही संकटांच्या काळात कधीच कोणाला एकटं सोडू नका. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. काय माहिती उद्या त्या व्यक्तीची परिस्थिती सुधारली तर तीच व्यक्ती तुमच्याही पाठीशी नक्कीच खंबीरपणे उभी राहील. असं जोशीच जोशी म्हणतात.